वर्षा गाटकर. आपण पाहतात एस भारत न्यूज नेटवर्क. बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यामधील. गडचिरोली जिल्ह्यात अनुसूचित जाती आणि जमातीसाठी मिळणारा निधी त्यांच्या विकासासाठी खर्च व्हावा असे स्पष्ट मत महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट धर्मपाल मेश्राम यांनी व्यक्त केले आहे. 10 फरवरी रोजी जिल्हा परिषद गडचिरोली आणि आदिवासी विकास विभाग येथील योजनांचा सविस्तर आढावा घेतला. गडचिरोली येथे झालेल्या बैठकीत ॲडव्होकेट मेश्राम यांनी विविध विभागाकडून योजनांची अंमलबजावणी, लाभार्थी निवड प्रक्रिया, निधीचा वापर आणि लेखापरीक्षण याबाबत सविस्तर माहिती घेतली. 2016-17 पासून प्रलंबित घरकुल प्रकरणे, रिक्त पदे तसेच योजनांची गुणवत्ता तपासणी यासारख्या मुद्द्यावर त्यांनी अधिकाऱ्याकडून स्पष्टीकरण मागितले. अनुसूचित जाती जमातीसाठी निधी योग्य लाभार्थ्यापर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी प्रभावीपणे वापरला गेला पाहिजे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे. काही विभागांनी अपेक्षित माहिती न सादर केल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. आवश्यक माहिती 16 आणि 18 फेब्रुवारीपर्यंत आयोगासमोर सादर करण्याचे दिशानिर्देशही त्यांनी यावेळी दिले आहे. बैठकीला जिल्हा परिषद व विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शासनाच्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ समाजातील पात्र घटकापर्यंत पोहोचतोय का यावर आयोगाचे लक्ष केंद्रित असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जोहार.